अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, आज हे आपलं पसे मंजरला तुम्ही जे हे नजारा बघता हो तर हात मुंबऱ्याचं हो आपल्या कोकणी लोकांचं एक खास ठिकाण कौसा मुंब्रा। वाकई हा नजारा बघून दिल मोप शिद्दतशी दर्द महसूस करते। आता ह्याच्यासाठी जुमेदार कोण? शासन के आपण? जितका शासन जुमेदार आहे तितका आपण जुमेदार आहोत, का की आपली लापरवाही आपण सस्ता इकडं नजर टाकला, कानूनी हैसियत नाही बघली आणि शासनाने पण कैसं डोलं ढाकून ठेवलं की 5-5, 10-10 माल्याच्या बिल्डिंग बनत तो शासन अगदी मौन बांधून होता। ज्याला कमवायचा होता त्यांनी कमवलेन, पण आम अवामला रस्त्यावर हणून सोडले। ह्याचं जुमेदार कोण आणि त्याचा जवाब आपल्याला लाजिम सोचवं लागणार आहे। आणि मुस्तकबिलसाठी ऐशी गलती नाही झाली पाहिजे, ही आपल्याला सबक याद ठेवला पाहिजे। वाकई ही एक सबक आहे जी की आपल्या सगळ्यासाठी मुस्तकबिलला कामा येईल। पण आज मुद्दो ऐसो की जी होयाचा ती होऊन गेला। आता ह्या मसल्याचं हल काय? उम्मीद आहो की आपलं काही NGO, आपली काही संस्था ह्या इकडं लक्ष देतील। पण आज सवाल ऐसो आहे की ही हच्ची जी रहिवाशी लोक आहात, पोरं आहात, बायका आहात, भर पावसात रस्त्यावर आहात, ह्यांच्या इकडे कोण लक्ष देईल? तेव्हा आपल्या सगळ्याचा फर्ज बनते की आपण सगळ्यांनी मिळून ह्यांच्या दर्दला शामील होऊन आपल्यापासून आपल्या परीने जी काय मदत होईल ती करूया। आजचा माझा ही टेलिकास्ट ह्या सगळ्या मजलुमींचा आवाज बनून आहे की आपण तर आपल्या घरात आहोत, पण आपण आपला एहसास पैदा करूया की ह्या रेहत्या घरात जी पोरा होती, बायका होती, बापे होतं, ते आज रस्त्यावर आहात। आज त्यांचं काही ठिकाण नाही। काय खात असतील, काय करत असतील, ह्याचा एक एहसास आपला पैदा करूया। आणि खास कर मी आपल्या कोकणी जितकं पण काही इदार आहात त्यांची दरख्वास्त करीन की प्लीज ह्या इकडं लक्ष द्या आणि अल्लाह करो ऐसो हाल कुणाचं न हो। एक हमदर्द बनून मुंब्र्याच्या ह्या लोकांसाठी माझी ही आवाज। उम्मीद आहे आपण सगळे ह्या इकडं लक्ष द्याल। अल्लाह हाफिज।